नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आता संकष्टी चतुर्थी आहे बुधवारच्या दिवशी. तर संकष्टी चतुर्थी असल्यामुळे आपण म्हणजेच की प्रत्येक आई वडील आपल्या मुलांसाठी म्हणा मुलींसाठी संकष्टी चतुर्थीचा उपवास करतच असतात. उपवास करण्याबरोबरच आपण काही सेवा पण करणे तेवढेच महत्त्वाचे आहे. कारण की आपण जरी उपवास केला आणि आपल्याकडून जर सेवा घडल्या नसतील तर मग त्याचं फळ आपल्याला मिळत नाही. त्यामुळे मग आता तुमचा एखादा मुलगा आहे अभ्यासामध्ये खूप प्रयत्न करतो पण पाहिजे तशी मार्क मिळत नसतील किंवा मग नोकरीसाठी प्रयत्न करतोय पाहिजे तशी नोकरी मिळत नसेल, ज्या पण काय असतील मुलांसाठी ज्या अडचणी असतील किंवा काही मुलांमध्ये दोष असेल, तर या सगळ्यांसाठी तुम्ही जे उपाय सांगणार आहे तर त्यापैकी तुम्ही एखादा उपाय जरी केलात तरीही चालेल. तर तीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला माहिती पूर्णपणे समजेल. तर बरेच वेळा काय होतं की आपण कधी कधी असे समजत असतो की जर आपण उपवास नाही केला तर आपण उपाय करायचा नाही किंवा सेवा करायची नाही. तर असे न करता जरी तुम्ही उपवास नाही केला तरी हरकत नाही. जरी उपवास न करता पण तुम्ही सेवा म्हणा किंवा उपाय म्हणा करू शकता. तर त्यासाठी मग आपल्याला काय करायचं आहे, आता हा जो उपाय आहे तर तो उपाय तुम्ही सर्वांसाठी करू शकता. लहान मुलं असतील किंवा मोठे असतील किंवा विवाह झालेले मुलं मुली असतील त्यांच्यासाठी पण तुम्ही हा उपाय करू शकता. आता हा उपाय मग कधी करायचा आहे, तर हा उपाय तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी पण करू शकता. जर तुम्हाला ही जी संकष्टी चतुर्थी आहे तर या संकष्टी चतुर्थीला उपाय करणं शक्य नाही झालं किंवा मग काही महिलांना म्हणा मासिक धर्म असेल किंवा काही महिला माहेरी असतील तर त्यावेळेस मग तुम्ही हा उपाय पुढील महिन्यामध्ये जी संकष्टी चतुर्थी येईल त्यावेळेस पण तुम्ही हा उपाय किंवा ही सेवा करू शकता. आता ज्या घरामध्ये सुतक वगैरे असेल तर त्यावेळेस त्या महिलांना पण हा उपाय करता येणार नाही. तर आता मुलांचे दोष असतील किंवा मग काही मुलांना नजरबाधा असेल किंवा नजरबाधा दूर होण्यासाठी पण तुम्ही हा उपाय करायचा आहे. मुलींची विवाह जुळून येत नसतील किंवा नोकरीसाठी प्रयत्न करत आहे, ज्या पण काय असेल तर त्या कोणत्याही इच्छेसाठी तुम्ही हा उपाय करू शकता. त्यासाठी एक दिवा लावायचा आहे आपल्याला आणि एक प्लेट घ्यायचा आहे. त्यामध्ये आपल्याला थोडेसे अखंड तांदूळ घ्यायचे आहेत. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला अगोदर काय करायचं आहे, तर प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती तर असतेच. आता ती मूर्ती अगोदर तामणामध्ये घ्यायचं आहे. मूर्तीवरती अभिषेक घालायचा आहे. अभिषेक घातल्यानंतर गणपती बाप्पांना ज्या वस्तू प्रिय आहेत त्या वस्तू मग अर्पण करायचं आहे. आता त्यामध्ये लाल जास्वंदाचं फूल म्हणा, 21 दुर्वांची जुडी, मोदक किंवा मग तुम्ही गुळ खोबऱ्याचा नैवेद्य पण दाखवू शकता. आता त्यानंतर मग काय करायचं आहे, आता देवघरामध्ये आपण दिवा प्रज्वलित करतच असतो. त्याचबरोबर हा जो दिवा लावायचा आहे तर तो आपल्याला वेगळा दिवा लावायचा आहे. त्यासाठी एका प्लेटामध्ये तांदूळ घ्यायचा आहेत आणि एक पंती तुम्ही घेऊ शकता किंवा मग देवघरामध्ये इतर अजून दिवा असेल तुमच्याकडे तर तो दिवा घेतलात आणि त्यामध्ये पण दिवा प्रज्वलित केलात तरीही चालेल. त्यासाठी मग आपल्याला काय करायचं आहे, दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्यामध्ये पिवळी मोहरी टाकायचा आहे आणि 5 काळी मिरी टाकायचं आहे आणि हा जो दिवा आहे तर हा दिवा मग प्रज्वलित करायचा आहे. दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे. दिव्यामध्ये कापूर टाकायचा आहे आणि हा जो दिवा आहे तर गणपती बाप्पा पुढे लावायचा आहे. आता प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती असेलच असे नाही, जरी फोटो असेल तरी तुम्ही फोटो पुढे पण हा दिवा असा लावू शकता. त्यानंतर मग काय करायचं आहे, याचा कापूर जो आहे तर हा कापूर पण आपल्याला तिथे जाळायचा आहे. आता गणपती बाप्पा पुढे कापूर कशा पद्धतीने जाळायचा आहे, आता कापूर जाळण्याचं तुम्ही भांडं घेऊ शकता किंवा एखादी प्लेट घेऊ शकता. त्यामध्ये थोडेसे तांदूळ आणि मग अशा पद्धतीने आपल्याला कापूर जाळायचा आहे. आणि नंतर मग आपल्याला गणपती बाप्पा पुढे बसून 3 वेळा अथर्वशीर्ष म्हणायचं आहे, 1 वेळा फलश्रुती म्हणायचं आहे. आणि तुमच्या मुलांकडून आता जर ही सेवा करत असताना जर मुलं तुमची मोठी असतील तर त्यावेळेस मग तुम्ही काय करू शकता की मोठी मुलं असतील तर स्वतः मुलांना करायला ही सेवा सांगू शकता आणि जर मुलं लहान असतील तर त्यावेळेस मग स्वतः आई किंवा वडील आपल्या मुलांसाठी ही सेवा करायची आहे. गणपती बाप्पा पुढे आसन घेऊन बसायचं आहे आणि 3 वेळा अथर्वशीर्ष म्हणायचं आहे आणि 1 वेळा फलश्रुती म्हणायचं आहे. आता प्रत्येकाला ह्या सगळ्या सेवा म्हणा किंवा हे मंत्र स्तोत्र पठण असेलच असे नाही. त्यासाठी तुम्ही मग यूट्यूबवरती सर्च करू शकता किंवा गुगलवरती सर्च केलात फलश्रुती म्हणून किंवा मग अथर्वशीर्ष म्हणून जर सर्च केलात तर तुम्हाला संपूर्ण माहिती मग यूट्यूबवरती पण मिळून जाईल. जरी तुम्हाला म्हणता येत नसेल किंवा मग त्यावेळेस तुम्ही मोबाईलवरती लावून पण श्रवण करून पण
ही सेवा करू शकता. आता मोठी मुलं असतील तर मुलांना स्वतः मग मोबाईलमध्ये बघून म्हणायला सांगू शकता. मुले लहान असतील तर त्यावेळेस आईने किंवा वडिलांनी किंवा आजी आजोबा कोणी ही सेवा करू शकतं. आता हा जो उपाय आहे तर हा उपाय मग सलग 21 दिवस ही जी सेवा आहे तर ही सेवा आपल्याला करायची आहे. दररोज उपाय करत असताना आपल्याला काय करायचं आहे, दिव्यामधले काहीही बदलण्याची गरज नाही. आता आपण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जो दिवा प्रज्वलित केला आहे तर तो दररोज दिवा बदलण्याची गरज नाही किंवा त्यामध्ये आपण ज्या वस्तू टाकल्या आहेत तर त्या आपण बदलण्याची गरज नाही. 21 दिवस ही सेवा करायची आहे. यासाठी मुलांची प्रगती होण्यासाठी आणि ज्या दिवशी महिलांना मासिक धर्म असेल किंवा मासिक धर्म आला असेल त्या दिवशी म्हणजेच की तेवढे दिवस मग वगळायचे आहेत आणि पुढे मग सेवा चालू करायची आहे. जोपर्यंत 21 दिवस पूर्ण होत नाही तोपर्यंत मग ही सेवा चालू ठेवायची आहे. नंतर मग आपल्याला काय करायचं आहे, आता हा एक उपाय आहे. हा उपाय जर तुम्हाला करणं शक्य नाही झालं तर अजून एक उपाय आहे. एक मूठभर आपल्याला धान्य घ्यायचं आहे. त्या धान्यांमध्ये तुम्ही गहू, ज्वारी काहीही घेऊ शकता आणि 3 वेळा मुलांवरून उतरवून घ्यायचं आहे. नंतर मग आपल्याला घराबाहेर जायचं आहे आणि घराबाहेर मग फेकायचं आहे. तर असा एक उपाय केल्यामुळे मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप प्रगती होते. त्याचप्रमाणे 6 लवंग, 1 कापुराची वडी आपल्याला घ्यायचा आहे आणि कलावाचा जो धागा असतो जो आपण हातामध्ये बांधत असतो किंवा पूजेच्या ठिकाणी जिथे तुम्हाला हा धागा उपलब्ध असेल तिथून आपल्याला हा धागा घ्यायचा आहे. हा धागा घेऊन मग आपल्याला किंवा मग मंदिरात जायचं आहे. आता जिथे कुठे गणपती बाप्पाचं मंदिर आहे तर त्या मंदिरामध्ये जायचं आहे. 6 लवंग, 1 कापुराची वडी आणि कलावाचा धागा आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर गणपती बाप्पांना या सगळ्या ज्या वस्तू आहेत तर या सगळ्या वस्तू अर्पण करायचं आहे आणि नंतर मग आपल्याला तिथून 3 वेळा अथर्व शीर्ष पठण करायला सांगितलं जातं आणि नंतर 1 वेळा फलश्रुती मग म्हणायची आहे. आता बऱ्याच वेळा काय होतं की अथर्व शीर्ष म्हणा किंवा फलश्रुती प्रत्येकाला पाठ असेलच नाही. त्यामुळे तुम्ही मोबाईलवरती बघून पण श्रवण करू शकता किंवा मोबाईलवरती पठण म्हणजेच की मोबाईलवरती जरी पठण करणं शक्य नाही झालं तरी तुम्ही व्हिडिओ चालू ठेवून पण मंत्र म्हणू शकता. आपली जी पण काही इच्छा आहे तर ती इच्छा गणपती बाप्पांना सांगायचं आहे, प्रार्थना करायचं आहे. तुमच्या मुलांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती होण्यासाठी किंवा मुलांना पाहिजे तशी नोकरी मिळत नसेल, जे पण काय असेल त्याबद्दल मग सांगायचं आहे आणि प्रार्थना करायचं आहे ती इच्छा पूर्ण होण्यासाठी. नंतर मग आपल्याला काय करायचं आहे, तो जो धागा आहे तर तो धागा घेऊन आपल्याला मुलांच्या हातामध्ये बांधायचा आहे किंवा मग शाळेची बॅग असेल तर त्या शाळेच्या बॅगमध्ये पण तुम्ही हा धागा ठेवायला देऊ शकता किंवा मग महिलांनी पर्समध्ये जरी हा धागा ठेवला तरीही चालेल किंवा तुमचा जो व्यवसाय आहे तर तिथे व्यवसायामध्ये पण एखाद्याची नजर लागू नये किंवा आपल्या घराची प्रगती व्हावी म्हणून मग अशा पद्धतीचा हा धागा जो आहे तर तो ठेवायचा आहे. तर कशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे, कोणत्या सेवा करायच्या आहेत, आता हे तुम्हाला समजलंच असेल. तर व्हिडिओ इथेच संपला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया हे लिहायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा.